शहापूर तालुक्यातील टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत 21 अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे। आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच हा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी आश्रमशाळेत स्वयंपाकाच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या गणपत गवळी याच्या विरोधात पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे। 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आश्रमशाळेच्या अधीक्षकांना सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्याची माहिती आहे। आरोपी विद्यार्थिनींना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार यापूर्वीही संबंधित व्यक्तीवर अशाच प्रकारचे आरोप झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने कठोर आणि ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालक आणि आदिवासी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे। नमस्कार, मी कमलाकर शिंदे, शहापूर तालुका श्रमजीवी संघटना कार्यालयीन सचिव। आपण बघितलं असेल, काल बुधवार दिवशी जो टेंभा आश्रमशाळेचा प्रकार घडला, त्या विद्यार्थिनीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे आश्रमशाळाची की तिथे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न पडलेला आहे। आज सुद्धा तुम्ही बघत असाल, कालच्या घटनेला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होतो, अशा पद्धतीचे विषय घडतात। हा सुरक्षिततेचा मोठा प्रश्न पडलेला आहे की आश्रमशाळेची सुरक्षितता आज किती ढासळलेली आहे। आज तुम्ही बघत असाल, महाराष्ट्रामध्ये युवक असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी असतील, यांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन, मोर्चे लोकशाही मार्गाने काढतात। पण असे प्रकार घडत राहिले तर लोक, विद्यार्थी, युवक हिंसेच्या मार्गाकडे न जाण्यासाठी शासनाने याच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। परंतु असं कुठेही शासन प्रशासन उपाययोजना करताना दिसत नाहीये। काल घडलेला प्रकार, जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती या आधीही आगई आश्रमशाळेमध्ये होता आणि आगई आश्रमशाळेमध्येही त्यांनी असा प्रकार केला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता। तो जेलमध्येही राहून आला। त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याला सेवेमध्ये घेतला आणि मुरबाडच्या मोरोशी आश्रमशाळेमध्ये त्याला रुजू केला। मोरोशी आश्रमशाळेच्या नंतर काही दिवसांनी पुन्हा तो टेंभा आश्रमशाळेला आला आणि टेंभा आश्रमशाळेमध्ये सुद्धा त्यांनी असा प्रकार घडवला। म्हणजे याचा अर्थ शासनाने, प्रशासनाने आणि आदिवासी विकास प्रकल्पवाल्यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची रिस्क घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने यांची सगळ्यांची असं का केलं, त्याला का घेतला, याची चौकशी झाली पाहिजे आणि त्या सर्व प्रकाराची पाहणी करण्यासाठी, विचारपूस करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सन्माननीय सीताताई घाटाल आज प्रकल्पामध्ये, शहापूर प्रकल्पामध्ये येत आहेत। त्या शहापूर प्रकल्पात विचारपूस आणि त्याचा जाब विचारल्यानंतर श्रमजीवी संघटना पुढचा पाऊल उचलणार आहे, काय नियोजन करणार आहे, ते पुढचं नियोजन आंदोलनाचे, मोर्चाचे जे असेल, पण या शासनाविरुद्ध आश्रमशाळेच्या सुरक्षेच्या संबंधात आमचा पुढचा विषय असणार आहे। सर्वांना धन्यवाद।